महत्वाची आज जयंती आहे। आपण पाहू शकाल धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून तिवार मानाचा मुजरा करून जाऊया मॅच मध्ये। वाघेली संघाचा 12वा खेळाडू हा ड्रेसअप मध्ये नाही आहे, तर एक षटकाच्या आतमध्ये जर खेळाडू आला नाही तर मात्र 2 धावांची पेनल्टी असेल। धन्यवाद। ओ टू सोनू सांगडे सर। तर पुन्हा एकदा जाऊया मॅच मध्ये। खूप चांगली मॅच आपण पाहतो। आजच्या दिवसातील पहिला सामना एकीकडे असेल पारगाव संघ ज्या पद्धतीने आजच्या दिवसामध्ये त्यांना पॅक केलाय, खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल अंश हॉटेल या संघ या पॅकरच्या माध्यमातून, आणि आज तो संघ अंश 11 चॅलेंजर पारगाव या संघाने खेळेल। आणि एकीकडे आपण संघ पाहू शकाल संघ पाहायला मिळेल तो वाघिवली। अप्रतिम लढत पाहायला मिळेल। दोन्ही संघ म्हटलं तर या विभागातील अतिशय नामवंत संघ आणि त्यांच्यामध्ये लढत पाहायला मिळते। आणि जाऊया आपण या क्रिकेटच्या रंगारंगी दुनियेमध्ये। त्यांच्यासोबत आमच्यासोबत जोडले गेले प्रशांत बांदिलकर सर पेन, त्यांच्यासोबत संकेत उडोले सर अलिबाग, राजेंद्र काजले सर डोंबिवली यांचे करूया आपण स्वागत। आणि समालोचन कक्षामध्ये जगदीश पाटील सर नारिवली आणि सागर तारेकर सर पारगाव यांचे करूया आपण स्वागत। नक्की सागर पाटील असेल। जाऊया मॅच मध्ये। फर्स्ट डिलिव्हरी गोलंदाज तयार। हा चेंडूला कट केला आपण पाहू शकाल पॉइंट रिझर्व मध्ये पाहायला मिळेल। शतकशक चेंडूवरती येतील। पहिल्या चेंडूवरती 1 धाव। धावफलकावरती सुमित ढोंगरे आपण पाहतोय। सुमित सुरेश ढोंगरे हा एक आक्रमक फलंदाज ज्याच्यावरती कित्येक विक्रमी खेळी राहिल्यात आतापर्यंत टेनिस क्रिकेटच्या या जगतामध्ये। मात्र आजच्या या दिवसामध्ये त्यांचा खेळ कसा राहील हे पाहणं गरजेचं असेल। ज्या पद्धतीने आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती सिंगल प्राप्त झाली। नॉनस्ट्राइक एंड कडे मात्र सुमितला पाहतोय। स्ट्राईक वरती आपण फलंदाज हितेश पाटीलांना पाहतोय फलंदाजीच्या मार्कवरती। गोलंदाजीच्या डिपार्टमेंट मध्ये गोलंदाज आकाश गावंडची गोलंदाजी आम्ही वरच्या वेळेच्या मैदानात पाहिली होती। अतिशय भेदकता होती त्याच्या गोलंदाजीमध्ये आणि तीच भेदकता दाखवेल का? अप्रतिम डिलिव्हरी गुडलँड स्पॉट मध्ये चेंडू पडला आणि तेथून मध्ये चेंडूची सफरता आपण पाहिली। यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि हा येतोय डॉट चेंडू। धावसंख्या स्थगित पाहायला मिळेल। 2 चेंडूच्या अखेरीस 1 धाव धावफलकावरती। भव्य दुबे मैदान आपण पाहतोय। अतिशय नैत्रदीपक मैदान पाहायला मिळतं। आमच्या आयोजक टीम मॅनेजमेंटच्या माध्यमातून एक जबरदस्त प्रतियोगिता आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून एन्जॉय करतोय। दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय। 2 चेंडूच्या अखेरीस 1 धाव स्कोरबोर्ड वरती। गोलंदाज आकाश आपण पुन्हा गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय। लेफ्ट हँड फलंदाज राईट हँड लेफ्टीचं कॉम्बिनेशन आज चॅलेंजर पारगावच्या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। आज आमचे प्रोफेशनल पंच प्रशांत बांदिलकर, त्यांचा संकेत ढोले आणि राजेश काजले सरांचं करू आपण स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। बॅक टू द क्रिकेट। गोलंदाज तयार। हा चेंडू चांगला फटका इनसाइड आउट चेंडू फेकून दिला। यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सीमा पलीकडे दन दन करीत चौकार। चार धावा आणि 4 धाब्याच्या मदतीने स्कोरबोर्ड मध्ये परिवर्तन। धावा जाऊन पोहोचतात त्या 5 धावा गुणसंख्येमध्ये। गोलंदाज तयार। पुन्हा एकदा आकाश। हा चांगला फटका आपण पाहू शकाल। ऑन द राईटचा खेळला फटका आपण पाहू शकाल। स्क्वेअर लेग डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि पुन्हा एकदा मिळतील त्या 2 धावा आणि 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्येमध्ये परिवर्तन। 7 धावा स्कोरबोर्ड वरती। चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूची फेकी झाली आहे। नॉनस्ट्राइक एंड कडे सुमित ढोंगरे मात्र पूर्णपणे या सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळतात। मात्र यावेळी फलंदाज हितेश पाटील आपण पाहतोय फलंदाजीच्या मार्कवरती। आक्रमकता दाखवली त्यानं आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून। पुणे द सज्ज असेल। हा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी ऑफस्टिकच्या माध्यमातून चेंडू जाईल डॉट आणि मात्र धावसंख्या स्थगित पाहायला मिळते 7 धाब्यांवरती। 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय। आज खऱ्या अर्थानं गुणलेखक आमचे ओवले गावचे आदिन मात्रे यांच्यासोबत आम्ही आजच्या दिवसामध्ये जोडलं गेलो, त्यांचे करूया स्वागत। टेनिस क्रिकेट लाईव्ह स्टार्स टेनिस क्रिकेट लाईव्ह ही वाहिनी आपल्यासाठी सज्ज पाहायला मिळतोय घर बसल्या मॅचचा मनमोहक आनंद घेण्यासाठी। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल। अराउंड द विकेट पुन्हा एकदा त्याच लेंथनं आणि त्याच लाईन चेंडू पाहायला मिळतोय आणि आणखीन एक डॉट चेंडू आणि षटक क्रमांक पहिलं संपत असताना 7 धावा स्कोरबोर्ड वरती चॅलेंजर पारगाव संघाच्या माध्यमातून।
धन्यवाद डीजे. मिलिंद तुकाराम म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये स्थान बनवायचं आहे. तर षटक संपलं, आपल्याकडे वेळ आहे. तर बोलतोय स्वागत समारंभाकडे. ओटू जगदीश पाटील सर. हॅलो, थँक्यू सो मच. सिरबी इम्प्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या चषकामध्ये आपण आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि आताच उद्घाटन संपन्न झाला. ग्रुप ग्रामपंचायत पारगाव कोले आणि त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ पारगाव यांच्या वतीने सर्व आजी माजी मान्यवर खेळाडू या ठिकाणी उपस्थित होतं. त्याचबरोबर आपण आता वळूया सत्कार समारंभाकडे, जिथे आपण येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान करणार आहोत. मी आयोजन कमिटीला विनंती करेन का समोर जायचं आपण जिथे आपला टॉस बॉक्स बनवलाय तेथे आपण सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करणार आहोत. प्रथम महिलांचं स्वागत केलं जाईल. सरपंचताई अहिल्या बालाराम पाटील नाईक या पारगावच्या, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. सरपंचताई अहिल्या बालाराम नाईक पारगाव यांचा आपण कॅमेरा आपण स्टेजवरती कॅमेरा ऑन करा, जिथे आपल्या महिलांचा सन्मान आपण करणार आहोत. प्रथम नारी शक्तीचा सन्मान केला जातो असं नेहमी चित्र पाहायला मिळालं. सरपंच अहिल्या बालाराम नाईक पारगाव, ज्या सरपंच पदावर ज्यांना एकेकाळचं सध्याचं भाग्य लाभलंय सरपंचपद या विराजमान झालेल्या, त्यांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान करत असताना उपसरपंच निशा रत्नदीप पाटील पारगाव यांच्या शुभाशय मी निशा रत्नदीप पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभाशय आपण कोलीच्या ज्या निकिताताई पंकज नाईक या उपस्थित आहेत, त्यांचा आपण सदिच्छा सन्मान या व्यासपीठावरती करावा. मायाची शाळ, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मानचिन्ह देऊन ताईंचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर सरपंचताईंना विनंती करीन अहिल्याताई नाईक यांना की आपल्या शुभ हस्ते उपसरपंच निशाताई रत्नदीप पाटील यांचा आपण सन्मान करायचा आहे व्यासपीठावरती. कारण आता आपण एकत्रच काम करणार आहोत, त्यामुळे एकमेकींचा स्वागत समारंभ या ठिकाणी करतायत. स्वागत महेंद्र पाटील. त्याचबरोबर साई भक्त आमचे अरुणशेठ टारेकर यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी मंडळाच्या वतीने जित करावकर यांना विनंती करेन आपल्या शुभाशय आपण त्यांना या ठिकाणी सन्मान करायचा आहे. साई भक्त आहेत, त्यांचा अरुणशेठ टारेकरांचा सन्मान या ठिकाणी होत असताना त्याचबरोबर पुढचा सन्मान करण्यासाठी परशुराम केदार यांना विनंती करेन की माजी सरपंच साहेब सन्माननीय महेंद्रशेठ पाटील साहेबांचा या ठिकाणी आपण सदिच्छा सन्मान करावा. सोनू
29 धावा धावफलकावरती 2 षटकाच्या सांगतेनंतर. त्याचबरोबर पुढचा सन्मान या ठिकाणी कन्हैया शेठ पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. कन्हैया शेठ पाटील यांचा आपण सन्मान करणार आहोत या ठिकाणी. शेठ या. हरीश केदारे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना या मंचावरती सन्मानित करतोय. त्याचबरोबर पुढचा सन्मान एकनाथ चांगदेव पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. रोहिदासजी नाईक यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना या मंचावरती सन्मानित करतोय. त्याचबरोबर हरिभाऊ नाईक जे कोहलीचे आहेत त्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. त्यांना सुद्धा विनंती करेन की आपण सादरीकरण कक्षामध्ये यावा. ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी पूर्ण ट्रॉफ्या दिल्यात, एक जबरदस्त व्यक्तिमत्व दापोली गावातील ज्ञानेश्वर पुंडलिक जितेकर साहेबांचं ते स्वागत होतोय आणि ते स्वागत करतील आमचे हरीश परशुराम केदारी यांच्या शुभ हस्ते. मायाची उद्गार शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गुरु आठवण सन्मान चिन्ह देऊन स्वागत होतोय ज्ञानेश्वर पुंडलिक जितेकर साहेबांचं. तसेच ज्याने स्वप्न पाहिलं होतं नाईट मॅचचं आणि ते स्वप्न मात्र प्रत्यक्षात उतरवलं असे माजी उपसरपंच मनोज दलवी साहेबांचं इथे स्वागत होतोय आणि ते स्वागत करतील आमचे जित करावकर साहेब. यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मनोज दलवी साहेबांचं इथे स्वागत करायचं आहे. ज्यांच्या भावाने ग्रामसेवक पदावर असताना ज्यांच्या भावाने आम्हाला या मैदानामध्ये बसण्यासाठी आसन नव्हते ते आसन मात्र उपलब्ध करून दिले असे रमण तारेकर यांचे बंधू गुरुनाथ तारेकर यांचं स्वागत होतोय हरीश केदारे यांचे समीर भोईर यांच्या शुभ हस्ते. तसेच कोली गावातील एक दिलदार व्यक्तिमत्व महेंद्र नाईक साहेब यांचं स्वागत करतील आमचे निखिल नाईक साहेब. यांना विनंती करतोय नाईक ऑप्टिक्सचे प्रोप्रायटर महेंद्र नाईक साहेब कोहली यांचं इथे स्वागत होतोय. तसेच दत्ता केदारी साहेब हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करतील सिद्धेश पाटील. यांना विनंती करतोय की आपण यायचं आहे सिद्धेश पाटील वर. हरीश केदारी यांच्या शुभेच्छा स्वागत होतोय. तसेच मिलिंद म्हात्रे साहेब हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण यायचं. निनाद तारेकर साहेबांचं सुद्धा इथे आगमन झालं. हरिश्चंद्र म्हात्रे साहेबांचं इथे स्वागत होतोय. समाधान वास्कर यांचे मामा ते स्वागत करतील. जित करावकर साहेबांच्या शुभ हस्ते. रत्नदीप पाटील साहेब यांचं स्वागत करतील. रत्नदीप पाटील साहेबांचं सुद्धा स्वागत होतोय आणि ते स्वागत करतील आमचे परशुराम केदारी हरीश केदारी साहेब.
तसेच दुसरा स्वागत समारंभाचा कार्यक्रम आपण पाहतोय परशुराम धर्मा केदारी हरीश केदार यांचे पिताश्री ते स्वागत करतील. आमचे समीर भैर साहेबांना विनंती करते की आपण परशुराम धर्मा केदारी साहेबांचं स्वागत करायचं आहे. आणि जय बजरंग मित्र मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आमचे मित्र मिलिंद म्हात्रे साहेबांना सुद्धा विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आपलं सुद्धा यशोचित स्वागत होईल. आणि निनाद तारेकर सर, निनाद तारेकर सर आपण विनंतीला मान द्यायचा आहे. आपला सुद्धा स्वागत होतं इथे. मिलिंद म्हात्रे साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय 31 धावा हरीश केदारी साहेबांना. 3 षटकानंतर 33 धावा स्कोरबोर्ड वरती. तर स्वागत समारंभाचा कार्यक्रम इथे संपन्न झाला. घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये O2 सोनू सांगडे सर. थँक्यू. पाहुण्यांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. अतिथी देवो भव ही राष्ट्रीय संस्कृती जपत असताना आपण आमची टीम मॅनेजमेंट पाहतोय. जाऊया मैदानामध्ये. सामना रंगला. एकीकडे आपण पाहू शकाल वाघिवली संघ त्यांना फाईट करताना आपण मैदानावरती 80-11 चॅलेंजर पारगाव संघाला पाहतोय. पारगाव संघानं प्रथमतः नाणेफेकी गमावली आणि पदरली फलंदाजी आणि त्याच अनुषंगानं फलंदाजी करत असताना यावेळी येतो मोठा फटका. आपला सिग्नेचर स्ट्रोक खेळून काढतोय फलंदाजीच्या मार्क मधून रितेश पाटील 6 धावेसाठी षटकार. एकोणचाळीशी गाठल्या. यावेळी फलंदाजी करत असताना आपण पाहतोय पारगाव संघानं ज्या पद्धतीनं फटकेबाजी सुरुवातीच्या 2 षटकामध्ये झाली होती, मात्र 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कमध्ये असणारा आकाश या गोलंदाजानं अप्रतिम कमबॅक केलाय आणि त्याच माध्यमातून या षटकामध्ये हाणामारीचा प्रयत्न करत असताना आणखीन एक विकेट आपण पाहतोय. रितेश पाटील बॅक टू द डगआउट. थँक्स डीजे. नवीन फलंदाज राज पाटील फलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतील. खरं तर जगदीश सर आपण पाहू शकाल पारगाव गावचे एक आक्रमक फलंदाज कुणाल तारेकर यांनी किल्लारी बैल जिंकलाय. या प्रतियोगितेमध्ये सर्वप्रथम माझ्या माहितीनुसार बदलापूर येथे किल्लारी बैल घेऊन आले होते आणि तो बैल जिंकला तर नितीन फलंदाजानं वासारचे. नितीन या फलंदाजानं देखील तोच कारनामा केला होता आणि त्या स्पर्धेमध्ये आतिश मात्रेनं बाईक विजेता आपण पाहतोय. बाईक होल्डर खूप चांगली प्रतियोगिता आणि त्या प्रतियोगितेचं भरपूर आपण कॅश प्राईज पाहिलं होतं. जाऊया मॅचमध्ये धाव पाहायला मिळतील ते 40 स्कोरबोर्डवरती आणि आतापर्यंत चेंडूची फेकी झाली जवळजवळ 4. 2 चेंडूचा खेळ उर्वरित असेल. जगदीश करावकर साहेब आणि अमित करावकर साहेबांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. O2 सोनू सांगडे सर. ना बॅक टू द क्रिकेट. खूप चांगली प्रतियोगिता आपण एन्जॉय करतो. आजच्या दिवसातील पहिला सामना बिग फाईट पारगाव विपक्ष आपण वाघोली संघाच्या माध्यमातून. चेंडू विकेटच्या मागे हाईल डॉट चेंडू. धावसंख्या स्थगित पाहायला 40 वरती. 4थं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय पहिल्या 2 षटकामध्ये धावांचं ओक भरपूर आपण पाहिला आणि तिथून मात्र सुमितची विकेट ही कर्दनकार ठरली पारगाव संघासाठी आणि स्कोर पूर्णपणे थांबण्यामध्ये यश आलंय. तो वाघेवली संघाला ब्लाइंड स्ट्रोक. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. पूर्णतः आपण पाहतो डॉट चेंडू. 4 षटकांचा खेळ समाप्त. 40 धावा धावफलकावरती. हॅलो. ओम साईराम.
ओम साईराम. आज या ठिकाणी श्रीवी इन्फाय बिल्डर डेव्हलपमेंट चषक हा जो सामना भरलाय त्याच्याबद्दल माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. आज आम्हाला प्रेमानं या ठिकाणी आपल्या बोलल्याबद्दल पुन्हा एकदा सर्व आयोजकांचा मी या ठिकाणी सांगतो. मंडळी, हिरवी झाडे जंगलात येतात, सुंदर फुले बागेत येतात. हिरवी झाडे जंगलात येतात, सुंदर फुले बागेत येतात. आणि तुम्ही क्रिकेटपटू अरुण तारेकर याच्या मनात येतात. मंडळी, हा प्रेम, हा जिव्हाळा आपण आयुष्यात ठेवा. आपल्या गावाचं नाव अखंड राहील याच्यासाठी प्रयत्न करा. सर्व क्रिकेट प्रेमींना साई बघता त्यांना मी तुम्हाला शुभेच्छा देतो. ओम साईराम. व अतिशय चांगल्या मार्मिक शब्दामध्ये अरुण तारेकर साहेबांनी अतिशय आपली चांगली प्रतिक्रिया नोंदवली. कारण क्रिकेट खेळत असताना खेळ भावना, मित्रप्रेम दाखवा. मैदानावरती असताना चिडचिड नको, कोणत्याही प्रकारचा स्पर्धेला गालबोट लागता कामा नये, असं मैदानावरती आपलं आचरण राहिलं पाहिजे, हे शिकवण दिली जाते. धन्यवाद साई भक्त. थँक्स. जाऊया पुन्हा एकदा. आपण पाहू शकाल दुसऱ्या मॅचसाठी इकडे संघ असेल सावरकर संघ आणि मापदेव पाली, या दोन्ही संघाच्या संघानायकाला आपण आमंत्रित करूया स्पर्धेच्या माध्यमातून. इरादे तो रोज बनाते, बनके बिगड़ जाते, लेकिन शिर्डी वही जाते जिन्हें साईबाबा बोलाते. ओम साईराम. जाऊया मॅच मध्ये 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकामध्ये धाबा बनवल्या त्या 10च्या सरासरीमध्ये 40 धाबा. असं वाटलं होतं की या स्पर्धेमध्ये खूप चांगली धावसंख्या उभारेल पारगाव संघ, मात्र कमबॅकिंग गोलंदाजी, अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली या पहिल्या चेंडूवरती. मात्र यावेळी लेग बिफोरची अवैध आणि तेथून मिळते ती एक धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये. धाव फलकामध्ये परिवर्तन 41 धावा स्कोरबोर्डवरती. गोलंदाज आपण पाहतोय कुमार, हा गोलंदाजच्या मार्कवरती असताना आपण पाहू शकाल. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला पुन्हा एकदा ऑफिशियल कॉल असेल. सावरकर संघ आणि त्यांच्या समेत बापदेव पाली याची पुढची लढत आपल्याला एन्जॉय करायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये चांगले मोठे सामने आपण एन्जॉय करतोय. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती जगदीश सर आपण जर विचार केला, नक्कीच आपण पाहू शकाल रॉयल चॅलेंजर पारगाव संघाने कित्येक वर्ष दादागिरी आपली प्रस्थापित केली होती, मात्र तोच संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला नशीब आजवताना पाहायला मिळतोय. तो फाईट असेल, वाईटचा इशारा येतोय, ऑफस्टिकची यष्टी सोडून बराचसा बाहेर चेंडू आदळतोय आणि तिथून मात्र पंचांचा कटाक्ष पाहायला मिळतोय आणि हा चेंडू मात्र स्वेर घोषित केलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते धाबा जाऊन पोहोचतात त्या 42 धाबा. थेंबे थेंबे तळे साचे या मात्र उपमेला साजीशी खेळी मात्र राहिली आतापर्यंत या फलंदाजीच्या माध्यमातून. आता यावेळी मात्र आणखीन एक केलं डॉट चेंडू. धावसंख्या स्थगित पाहायला मिळेल 42 धाबा. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. आक्रमकता दाखवावी लागेल. फलंदाज आपण हितेश पाटीलला पाहतोय, सलामीवीर म्हणून हा फलंदाज मैदानामध्ये प्राचारी झाला आणि तेथून त्याची आपण आक्रमकता पाहिली. आता या शेवटच्या क्षणामध्ये यॉर्करचे वार विरोधी पे शिकार, हा शिकांच्या रचत असताना आपण गोलंदाज कुमारला पाहतोय. अप्रतिम षटक आणि हा येथील 2 धाबा आणि 2 धाबेच्या मदतीनं धावसंख्यामध्ये परिवर्तन. धाबा जाऊन पोहोचतात त्या 44. डबल चव्वा लागलाय, मात्र येथून धावांची इन्क्रीमेंट मात्र घडवणं गरजेचं असेल, कारण की त्याच्या अगेन्स्ट केणारा संघ आपण पाहतोय वागिलवी संघ, हा देखील आक्रमकता म्हणून ओळखला जाणारा संघ आणि त्यास अगेन आपल्याला चांगला टार्गेट सेट करावा लागेल. 2 चेंडूचा खेळ उर्वरित असेल. पुन्हा एकदा कुमार सज्ज असेल अराउंड द विकेट. पुन्हा एकदा यॉर्कचा चेंडू आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी. कालचा जर दिवसाचा विचार केला, काल दिवसामध्ये रायगड ठाणे विपक्ष रेस्ट ऑफ महाराष्ट्र पाहिला, त्याच्यामध्ये विकी बोईरची गोलंदाजी आपण पाहिली, अप्रतिम राहिली. सातत्याने 2 षटकामध्ये त्याने जवळजवळ 10 ते 12 चेंडू यॉर्क लाईनचे फेकले होते. तशीच यॉर्क लाईनची गोलंदाजी आज आपण पाहतोय. पुढचा मात्र आपण पाहू शकाल सामना असेल अंश हॉटेल मोरिया, सावरकर आणि बापदेव पाली या दोन्ही संघाच्या संघनायकाला आपण आमंत्रित करूया नाणेफेकी साठी. त्याच्या पुढचा संघ आपण पाहू शकाल प्रियांशी 11 बाहुबली नितीन कोहली. जाऊया मॅच मध्ये. गोलंदाज तयार. गोलंदाजच्या मार्क होते आपण कुमार रापाद्रोय. पुल्लेन स्वरूपाचा चेंडू, तोफा कबूल केला नाहीये आणि फलंदाज बाद होईल. फलंदाजीच्या मार्क होती राज पाटील. बॅक टू द डगआउट.
थँक्स डीजे. काही दिवसापूर्वी आपण भगवी लाट पाहिली होती. खऱ्या अर्थानं 22 जानेवारी ऐतिहासिक दिवस म्हणून आपण साजरा केला. कित्येक वर्ष आपण मंदिरात तुटताना पाहिलंय, मात्र आपली ही पिढी सर्वात नशिबान वासेल की त्यानं मंदिर बनताना पाहिलंय. 1 to go शेवटची डिलिव्हरी असेल. 500 वर्षाच्या काळानंतर आपण पाहतोय श्री रामप्रभूंचं मंदिर आपल्याला पाहायला मिळालं अयोध्या नगरीमध्ये. जाऊया मॅच मध्ये. शेवटची डिलिव्हरी भिडकावलाय. यावेळी मात्र चिडूप जाईल सीमा पलीकडं. यावेळी तर ब्रँडेड षटकार 7 धावांसाठी आणि धावांची गती वाढताना आपण पाहतोय. स्कोरबोर्ड वरती धावा पाहायला मिळतात त्या 51 आणि बनवायच्या ते येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 52 धावा विरोधी संघ आपण पाहतोय वाघिवली संघाला. पहिला सत्र समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये आक्रमकता पाहायला मिळाली. फलंदाज नॉन आपण पाहतोय हितेश पाटील जो नॉट आउट राहिला आणि खूप चांगली केली साकारली. आणि शेवटच्या चेंडूवरती आपण फलंदाज सर्वेशला पाहतोय 7 धावांसाठी षटकार. थँक्यू सो मच. या दरम्यान आमचे ग्रुप ग्रामपंचायत पारगाव कोळी आणि ग्रामस्थ मंडळ पारगाव या ठिकाणी पूर्णपणे उद्घाटन समारंभासाठी उपस्थित होते. ते सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानूया ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला. उद्घाटन प्रसंगी हे पाहुणे मंडळी सर्व उपस्थित राहिलं तर सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करणं गरजेचं आहे. आपण पाहतोय नारी शक्ती. खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं एखाद्या यशस्वी पुरुषामागे तर कोणाचा हात असेल तर मात्र स्त्री शक्तीचा. आणि ती स्त्री शक्ती आज आपल्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते या आपल्या मंचकावरती. त्यांचंही करूया आपण स्वागत. जाऊया मॅच मध्ये. पहिला सत्र समाप्त झाला. पहिल्या सत्राच्या अखेरीस बनवायच्या येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 52 धावा. मात्र कशा पद्धतीने या क्रिकेटच्या जगतामध्ये कोणता संघ राज्य करेल हे पाहावं लागेल. कारण की एकीकडे आपण पाहतोय चॅलेंजर पारगाव संघ आणि वाघिवली संघामध्ये ही दैवी मालनाट आपल्याला एन्जॉय करायला मिळते. थँक्स डीजे. अंशोटल मोरिया सावरकर आणि बापदेव पाली प्रियांश 11 दोन्ही संघाच्या संगणकाला आपण आमंत्रित करूया. नाणेफेकीसाठी या. पुढची लढत आपल्याला आज खऱ्या अर्थानं खूप मजेदार पाहायला मिळेल. कारण बापदेव पाली म्हटलं तर टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठा संघ. त्यांच्या मध्ये लढत पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या संगणकाला आपण आमंत्रित करूया. नाणेफेकीसाठी या. दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आज खऱ्या अर्थानं खूप चांगली लढत आणि आज ओवले संघ देखील पाहायला मिळेल. आणि त्यांचेच गुणलेखक आमच्या समवेत जोडले गेलेत आर्यन म्हात्रे यांचंही करूया स्वागत. खूप चांगलं गुणलेखक. प्रथमतः त्यांची भेट आमची वरच्या ओवलेच्या मॅचेसमध्ये पाहिली होती शिवशंभू ट्रॉफीमध्ये आणि आज पुण्यात ते आमच्या समवेत जोडले गेलेत. आणि पहिला सत्र संपला. सेकंड स्पेलमध्ये जाऊया. आमचे साथी समालोचक समालोचन दुनियेतील एक खूप मोठं नाव नारिली गावचे आपण पाहू शकाल जगदीश पाडी सर यांच्या समवेत जोडले जाऊ. तत्पूर्वी संधी देऊया डीजे मास्टर HP ऑडिओ आहे ना ऑडिओ द डीजे ऑपरेटर. हॅलो. अंश हॉटेल मोरिया 11 सावरकर विपक्ष बापदेव पाले प्रियांक 11 या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. कारण आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. त्यामुळे आपण लगेच पहिला सत्र इथे समाप्त झालाय. दुसऱ्या सत्राला सुरुवात होतोय. तर टॉस साठी संपर्क करायचा लवकर लवकर. थँक्यू सो मच सागर पाटील. थँक्यू सो मच सोनू सर सांगडे. उपस्थित लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचा सिरवी इम्प्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर चषकामध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. अतिशय चांगली स्पर्धा तेवढंच लूक या
स्पर्धेचा आपल्याला येत्या 3 दिवसामध्ये सुद्धा पाहायला मिळेल. आणि आजच्या दिवसामध्ये या मैदानावरती पहिला सामना रंगतोय. यजमान विपक्ष पाहुणे असाच सामना काहीसा पारगाव विपक्ष वाघिवली या दोन संघामध्ये हा सामना खेळवला जातोय. प्रथम टॉस जिंकला होता वाघिवली संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं पारगाव टीमला. सुमित डोंगरे या टीम मध्ये पाहायला मिळाला. हॅलो, जर विलंब झाला तर आयोजन कमिटी षटक कमी करतील. तर पहिलं सत्र समाप्त झालंय. ऑल शटल मोर्या 11 सावरकर आणि पियांक 11 बाबदेव पाली जय पाटील यांचा संघ. या दोन्ही संघाच्या संघनायकाला हा अंतिम आणि शेवटचा पुकार असेल की आपण टॉस साठी संपर्क करायचा लवकर लवकर. ओ टू जगदीश पाटील सर. थँक्यू. चला लवकर या, कारण पहिलं सत्र संपले, दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. येथे पाहा मिळतोय बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ओमकार 11 जय हनुमान वाघिवली. गोलंदाज प्रतीक तारेकर. सलामीची जोडी वाघिवली संघाची जयेंद्र पाटील आणि अभिषेक. ही जोडी गेम इज ऑन. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर करण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल अबांतर धाब्याने मात्र संघाचा अकाउंट ओपन केलं जातोय. एकूण पाहिलं तर बाबांना धाबा चेस करायच्यात. आणि या 52 धाबा कशा काय चेस केल्या जातील याचं उत्तर आपल्याला पाहा मिळेल. स्वीप करायचा होता. अगदी चेंडू पडल्यानंतर हलकसं अपील केलं. अपीलमध्ये जास्त उत्साह पाहायला मिळाला. त्यामुळे ते पहिल्या चेंडूवर वाईट आणि त्याच्यानंतर जगदीश पाटील साहेब सावरकर संघाचा कर्णधार इथे उपस्थित आलाय. बाबदेव पाली संघाचा कर्णधार आपण लवकर लवकर यायचा आहे. ओटो जगदीश पाटील सर. यावेळेस फटका चांगला केला. डीपिश कबरला चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती सीमा पार. दमदार चौकार. सिडकोचे चीफ इंजिनियर तामणकर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतोय की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सिडकोचे चीफ इंजिनियर तामणकर साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ओ टू जगदीश पाटील सर. साहेब या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅकफुट पॉइंटला आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. एका धाब्याने संघाचं खातं ओपन केलं जातं. एक या फलंदाजाचं सुरुवातीला चौकार, त्याच्यानंतर एकेरी धाव. सलामीची जोडी जयेंद्र पाटील आणि त्याच्या संगतीला अभिषेक. पुन्हा ऑन साइडला गॅपमध्ये खेळायचं होतं आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न थोडीशी घातक ठरली असती, मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगला ताळमेळ पाहायला मिळाला आणि या 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात धावफलकावरती. दुसरं षटक चांगली स्थिती आहे वाघिवली टीमची. सध्या तरी पाहिलं तरी या 2 खेळाडू चांगल्या पद्धतीने खेळत असताना या मैदानावरती धावा जमवण्याचा प्रयत्न करतात. ऑन साइडला पुन्हा एकदा डीप मिड विकेटला एकेरी धाव मिसफील्ड आणि त्याचा फायदा उचलता आला नाही आहे. नाही एक धावच मागात पडते. जेव्हा आपण एका धाब्याने सामना गमावताना तेव्हा मात्र आपल्याला असं समजतं की आपण मैदानावरती काय केलंय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट आल्यात. एकेरी धाव मिळाली. या टीमचा बॅकबोन पाहायला मिळतं सुमित डोंगरे. गेली कित्येक वर्ष क्रिकेटवरती ज्या खेळाडूने अधिराज्य गाजवला तो खेळाडू 360 डिग्रीचा पाहा मिळतो आपल्याला. खरं तर दुसरं षटक मार्गस्थ आहे पॉवर प्लेचं. हाफ एम्पूल करण्याचा प्रयत्न.
फिल्डर आहेत तिकडे चांगली गोलंदाजी पहिल्या बॉलवरती चौकाराने सुरुवात केली, मात्र त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. येथून 2 षटकं पॉवर प्लेची संपल्यात. पाण्याची मागणी केली जातोय, पाणी निश्चित पुरवलं जाईल. 2 षटकांचा खेळ संपला आणि स्कोरबोर्डवरती धाबा आहेत. ओंकार धावा बोल. हॅलो अमित बरोबर साहेब, आमचे स्वागत होतोय आमचे रोदास नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते. अठरा 1-8. 2 षटकांचा खेळ संपला. 18 धाबा. ओमकार 11 जे हनुमान वाघेवई संघ खेळत असताना, आणि ओमकार 11 म्हटलं की आता त्यांची 4 दिवसीय स्पर्धा झाली. ओमकार पाटील स्मृती चषक वाघिवली यांच्या वतीने, आणि या स्पर्धेमध्ये पाहिलं अत्यंत चांगला आपण आपल्याला पाहायला मिळाला. खूप मेहनत केली होती. जगदीश पाटील साहेब, बापदेव पाली संघाचा कर्णधार, लवकर यांनी कृपा करावी, अन्यथा षटकं कमी करण्यात येतील याची नोंद घ्या. सावरकर संघाचा कर्णधार इथे आलेला आहे, तर पॅनल्टी देण्यात येईल तुम्हाला, कारण नियम अतिशय बंधनकारक आहेत आणि नियमाचं उल्लंघन करू नका. बापदेव इलेव्हन पाली संघाचा कर्णधार शेवटचा अंतिम पुकार असेल. नाही याचं असं मित्रांनो करू नका, कारण स्पर्धा मोठी आहे. स्पर्धेचा लूक पहा तुम्ही. आपलं भाग्य आहे की आपल्याला या ठिकाणी खेळण्यासाठी तसेच जगदीश कराकर साहेबांचं सुद्धा स्वागत होतोय, आणि स्वागत करतील आमचे नायक अपेक्षा प्रोपायटर निखिल नायकांना विनंती करतोय आपण जगदीश कराकर साहेबांचं स्वागत करायचं आहे. ओव्हर टू जगदीश पाटील सर. या ठिकाणी झेल होण्याची शक्यता. नीतू झेल खाली. ओहो वाटे कॅच. इथेच होते, झेल खाली आलेत, अगदी लॉंग ऑफला उभे होते. झेलचा अचूकरित्या अंदाज घेतला आणि पहिला विकेट, पहिला गडी गारद वाघिवली टीमचा. थँक्यू. चला नेक्स्ट टीम यायचं आहे. खरं तर मी मगाशी म्हटलं की आपलं भाग्य आहे की आपल्याला चांगले चांगले ग्राउंड्स उपलब्ध होतात, कारण आता आयोजन करणं साधी गोष्ट राहिली नाही आहे. एक काळ होता की कोणी उठल्या सुटलं आयोजन करायचं, मात्र आता नाही आहे, कारण आयोजकांना कंबर कसावी लागते. त्यामुळे आपण लक्षात ठेवा आणि वेळेवरती या. वनडाऊनचा खेळाडू मैदानामध्ये पाहा मिळतो आपल्याला विकास भगत, 3ऱ्या क्रमांकावरचा खेळाडू. क्रिकेटमध्ये 3ऱ्या क्रमांकाला फार महत्व आहे, कारण जेव्हा लवकर धक्का लागतो ना तेव्हा येऊन जबाबदारीने खेळावं लागतं. क्रिकेटमधील रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी काय असते आपल्याला माहिती पाहिजे खेळत असताना. पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह केला, एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल असेल का हो, आणि काय चाललंय वाघेवळी टीम जेथे 2 धावा होते तेथे मात्र एकच धाव घेण्याचा प्रयत्न करता, आणि याच धावा डोकेदुखी ठरतात शेवटला. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा इथं तेथे एकेरी स्वरूपाची धाव प्राप्त होत असताना गुड फिल्डिंग, गुड ट्रॉ. 3रं षटक मार्गस्थ. 52 धाबा चेस करायच्या होत्या. सुरुवात मात्र 8 धाब्याने झाली, त्याच्यानंतर 10 आल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये. 2 षटकामध्ये 18, आणि या ओव्हरमध्ये पाहतोय आपण अद्यापपर्यंत 2च धाबा. पुन्हा एकदा एकेरी धाव प्राप्त होत असताना इथे मोठे पडके खेळावे लागतील. जो शेवटच्या चेंडूवरती षटकार आला ना पहिल्या इनिंगमध्ये पारगाव टीमच्या, तो कुठे का होईना टॉनिकचं काम करेल, कारण जेव्हा 50 पेक्षा जास्त धावा बनवायच्या असतात ना तेव्हा एक वेगळा दबाव असतो आपल्यावरती. आउटसाइड अपस्टम्प, इट्स वाईड बॉल. अवांतर धाबेची भर आणि 1 धाव. बापदेव इलेव्हन पाली संघाचा संघनायकाला विनंती असेल की आपण त्वरित सामाजिक कक्षेत संपर्क करा. मोरिया इलेव्हन ऑन शेड्यूल, मोरिया इलेव्हन सावरकर संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे, तर बापदेव इलेव्हन पाली संघाला विनंती असेल की आपण टॉस साठी संपर्क करा लवकर. ओव्हर टू जगदीश पाटील सर. नाहीये, या ठिकाणी पाहतोय आपण स्विच इट करण्याचा प्रयत्न केला. फलंदाज स्ट्राईक वरती जयेंद्र पाटील. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळा. डीप मध्ये फिल्डर आहेत. गुड फिल्डिंग.
कोण होता? सर्वेश. काय फिल्डिंग झाली आहे पहा. एकच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलून फेकलं. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. जेथे बनवायच्या होत्या बाबडण्या धाबा 3 षटकामध्ये धाबा आल्या त्या फक्त 23. 29. आता 12 चेंडू 29चं समीकरण आहे. आता मात्र आपल्याला अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल ते या 2 षटकामध्ये. मग अशी मी चर्चा करत होतो की आताच 4 दिवसीय स्पर्धा ज्यांची संपली. ओमकार पाटील स्मृती चषक जे हनुमान वाघेवली संघ, महेशदादा गावण आणि त्याचबरोबर त्यांचा मित्र परिवार आणि पूर्ण जे हनुमान वाघेवली संघ त्या ठिकाणी पाहिला आपण. ओमकार घरात सावरकर आपणास आमचे आयोजक आणि शेड्यूलचे मालक हरीश केदार यांची विनंती आहे की आपण आमच्या समाजाच्या कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ओमकार घरात सावरकर. ओव्हर टू जगदीश पाटील सर. रितेश पाटील गोलंदाजी मार्कवरती. 4थं षटक 12 चेंडू 29चं समीकरण. पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्प्याचा फेकला जातोय. त्याच्यावरती एकेरी 10 मिळाल्या. अद्यापर्यंत विचार केला ना या वाघिवली टीमचा तर फक्त 2 चौकार आल्यात. त्यामुळे कुठे का होईना आता या ओव्हरमध्ये धाबा बनवायला लागतील. 11-28चं समीकरण आहे आता या मॅच मध्ये. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलंय समोर. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न नकार दिला जातोय. एकच धाव. एका धाबेसाठी आता संघर्ष करावा लागलाय वाघिवली टीमला. कारण 52 धाबा बनवायचे होते. या मैदानामध्ये 52 धाबा माग नव्हत्या आणि नसतील सुद्धा. अद्याप सामना संपला नाहीये. वाघिवली टीमने मोठी फटकेबाजी केली. येथून असे चौकार पाहायला मिळतील का? एक धाव कंप्लीट. दुसरीचा नाहीये प्रयत्न. कारण खेळपट्टी थोडीशी मोठी आहे आणि ग्राउंड एकदम चांगलं आहे. त्यामुळं 2 धाव संघाचा कर्णधार आपणास विनंती करतोय लवकर टॉससाठी संपर्क करा. सावरकर संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. बापदेव 11 प्रियांक 11 पाली संघाचा कर्णधार. स्पर्धा मित्रांनो आणि फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. यूज अँड मॅक्सिमम. बाहुबली नितीन नाईक 11 संघ येथे उपस्थित झालेला आहे. त्याचं सरस स्वागत. ओव्हर टू जगदीश पाटील सर. पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑनला. एकेरी धाव. षटकार आल्यानंतर थोडासा का होईना कमबॅक झालाय. अद्याप चेंडू शिल्लक आहे. 1. पुन्हा एकदा फुल टॉस. क्रॉस द लाईन. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत समोर. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न नाहीये. त्यामुळे खूप महत्वाचं षटक. जेथे षटकार आला तेथे थोडंसं कमबॅक राहिलंय वाघिवली टीमचं. मात्र 4 ओव्हरचा खेळ संपलाय. एकच विकेट गमावत असताना धाबा आल्यात त्या एकूण 34. गरज आहे आता येणारे 6 चेंडू. त्याला पाली संघाचा कर्णधार कॅप्टन इथे आलेले आहेत. प्रतिनिधी आलेले आहेत. वेल करू नका. विलंब करू नका. वेल कोणासाठी थांबत नाही. वेळेला महत्व द्या. आपण लवकर येण्याची कृपा करावी. दर उशीर झाला तर मात्र मॅच संपण्याच्या अगोदर जर जय बापदेव पाली संघाचा कर्णधार इथे उपस्थित झाला नाही तर 2 धावांची पेनल्टी असेल आयोजन कमिटीच्या नियमानुसार. तर आपण संपर्क करा लवकर. मी वारंवार आम्ही विनंती करतोय. तर विनंतीला मान द्यायचा आहे. आयोजनाला कुठल्याही प्रकारचा गडबड लागता कामा नये शेवटच्या सामन्यापर्यंत. 6 चेंडू 18 धावसंख्येची गरज आहे. आता या 18 बनवल्या जातील का? कारण सुरुवातीपासून धाबा कमी आल्या. एखादं षटक तरी 15, 17, 18 धावसंख्येचं येणं गरजेचं होतं. मात्र नाहीये. कारण घरच्या मैदानावरती कंबर कसली आहे पारगाव टीमने. कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की वाघिवली संघ समोर आहे आणि आता 18 धावा रोखायच्यात. दुसरीकडे 18 धावा डिफेन्स करायच्या टीम वाघिवली संघाला. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने संघर्षाला सुरुवात होईल. शेवटचा गोलंदाज राज पाटील. राजवरती जबाबदारी दिली आहे.
आणि आता 18 धावा. शेवटचा षटकार आला, कुठेतरी तो दाखवून देईल आता या टीमला. पहिलाच बॉल, फटका चांगला, व्हाट अ शॉट, सुपर डुपर, ए लगा सिक्सर. जयेंद्रच्या बॅट मधून हा षटकार आलाय. 6 चेंडू 18, आता 5 चेंडू 12. पुन्हा एकदा अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू, अतिशय चांगला चेंडू. थोडस व्हेरिएशन केलंय आणि चेंडूची लाईन ऑफ स्टिक वरती ठेवली आहे. त्यामुळे आता 4 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका अपेक्षित आहे. तर दुसरीकडे हा गोलंदाज आहे, पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. थोडंसं संभ्रमात पडला असेल की आता कशा प्रकारे चेंडूची फेकी करायची आहे, कारण स्वतःचं अस्तित्व पणाला लागलंय आपल्या होम ग्राउंड वरती. लेग स्टंपला पाहिलं जातोय, ते खेळण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न झालंय काय ते 2 धावा. आणि आता काय आहे, फेकाफेकी आणि ते 3 धावा. लेग बायच्या स्वरूपामध्ये 3, एकही धाव नव्हती मैदानावरती, 3 धावा आल्यात. आणि आता 3 चेंडू 8. नैतिक एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा मंगेश केदारी साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करते की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थानपन्न व्हायचं आहे. ओटू जगदीश पांडे सर. 3 चेंडू 8. चांगला सामना रंगला. पहिल्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर 1 आणि आता 3 धावा मागात पडतील पारगाव टीमला, कारण जेथे एकही धाव नव्हती तिथे 3 धावा आल्या. थोडासा विचार विमर्श करावा लागेल. शेवटच्या क्षणाला या चुक्या आपल्याला पराभवापासून वंचित ठेवू शकत नाहीये. त्यामुळे अशा छोट्या छोट्या चुका जेव्हा आपण करताना तेव्हाच आपल्याला कळतं की आपलं चुकलं कुठे. चला टीम बापदेव पाली, प्रियांक 11. बापदेव पालीचा कोणी खेळाडू असेल तर संपर्क करा आयोजकांशी प्लीज. डोंट वेस्ट टाइम, वेळ नाहीये, सामना संपत आला. लक्षात ठेवा, स्पर्धा मोठी आहे, त्यामुळे आपण वेळेचं बंधन ठेवा. 3 चेंडू 7-8. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चपराक दिली आहे. चेंडू स्वीपर कव्हरच्या दिशेला, 2 धावा. थोडस पंबलिंग पाहायला मिळालं. 2 धावा अंकित केल्यात. आता 2 मध्ये 6. व्हॉट अ मॅच, 2 चेंडू आणि 8 या 6. 2 चेंडू 6 या धावसंख्येची गरज आहे. एखादा चौकार षटकार या मॅच मध्ये वापसी करेल, मात्र हा चेंडू फार महत्वाचा असेल. 2 चेंडू 6. फुल टॉस आणि ते झेल स्वीकारला जाईल का, नाहीये, झेल स्वीकारलाय. फटका पसलाय हवेमध्ये आणि 1 चेंडू 6 ची मॅच. आता 1 चेंडू 6. धन्यवाद डीजे. चला कर्णधार लवकर येण्याची कृपा करावी. पाली संघ 2 प्रतिनिधी 2 व्हीलर आहेत. तर आपणास विनंती आहे, आपण यायचं काय समस्या आहे आमच्यापर्यंत मांडायची आहे, लवकर संपर्क करा पाली संघ. नाही आता एक चेंडू 6 आणि अशी सेम सिच्युएशन होती जेव्हा पारगाव संघ बॅटिंग करत होता. शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार मी अगोदरच सांगितलं की फार मोठं काम करेल. मात्र आता 1 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज कुमार बघत, कुमारला आता षटकार टोकायचा आहे. षटकार टोकाचा. 1 चेंडू 6. काय मॅच रंगली आहे. शेवटच्या बॉल पर्यंत सामना. जरा जोरदार टाळ्या द्या या बॉल साठी. आणि आता टोकला षटकार. शॉर्ट पिच
डीप मिड विकेटच्या वरून. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. टॉसचा कॉल होतोय